महाराष्ट्र सध्या विविध गुन्ह्यांच्या घटनांमुळे हादरला आहे. या सर्व घटना महाराष्ट्राचे मन सुन्न करणाऱ्या आहेत. गुन्हेगारीच्या घटनांचे हे दुष्टचक्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशीच एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे. त्यात मुलीला आपल्या प्रेमात जात आडवी आली असून या प्रेमामुळे तिचा घात झाला आहे आणि लाडक्या भावाने बहिणीची हत्या केली आहे. काय आहे ही धक्कादायक बातमी, पाहूया या बातमीतून. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. महाराष्ट्रात सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येवरून तीव्र आक्रोश असताना विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या बातम्या देखील सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील संभाजीनगरमधून एक अत्यंत हृदय पिळून टाकणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूजमध्ये घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाज मन सुन्न झाला आहे. कारण सैराट सारख्या आणखी एका घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात बहिणीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने भावाने डोंगरावरून 200 फूट खाली ढकलून देत बहिणीचा खून केला आहे, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. या घटनेचा हा ट्रॅजिक क्लायमॅक्स असला तरी ही करुण स्टोरीला सुरुवात झाली ती जालना जिल्ह्यातून. अंबड तालुक्यातील शहागडची ही तरुणी नम्रता शेरकर 12वीला शिकत होती. गावातील एका तरुणावर तिचे प्रेम जडलं. मात्र जात आडवी आल्याने ते दोघे गावातून पळून गेले. मात्र शेरकर कुटुंबांनी तिची समजूत घातली आणि तिला परत आणलं. मात्र तरुण वयात हार मानेल ते प्रेम कसलं याची जाणीव असल्यामुळेच नम्रताने मतपरिवर्तन करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला वाळूजला तिच्या काकांकडे काही दिवस पाठवलं. मात्र आपल्या मुलीला आपण यापुढे पुणे कधीही पाहू शकणार नाही याची पुसटशी कल्पना देखील तिच्या वडिलांना नव्हती. या मुलीच्या चुलत भाऊ ऋषिकेशच्याही या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे त्याने नम्रताला गोळी गुलाबीत जवळच्या डोंगरावर नेले आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र नम्रता आपल्या निर्णयावर ठाम असल्याने संतापलेल्या ऋषिकेशने आपल्या बहिणीला निर्घुणपणे थेट डोंगरावरून 200 फूट खाली ढकललं. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या नम्रताच्या डोंगराच्या पायथ्याशी अंत झाला. हृदयाच्या थरकाप उडवणारा हा सर्व प्रकार डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या क्रिकेट मॅच शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ऋषिकेशला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाले केले. या दुर्दैवी घटनेत ज्याच्याकडून राखी बांधून घेतली त्याच हाताने निर्दयी भावाने आपल्या बहिणीची हत्या केली असा दुर्दैवी प्रकार समोर आला. या घटनेत ज्या भावावर हत्येचा आरोप आहे तो ऋषिकेश हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे अशी देखील माहिती समोर आली आहे. काही गुन्ह्यांमध्ये तुरुंगात होता अशी देखील माहिती पुढे आली आहे. या मुलीची हत्या करणाऱ्या ऋषिकेशला शिक्षा ही होईलच. मात्र पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात ज्या प्रकारे घटना सध्या समोर येत आहेत त्यामुळे समाज मन मात्र सुन्न झाले असून समोर येणाऱ्या या सर्व घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुन्हा एकदा प्रेम प्रकरणात जात आडवी आल्याने एका मुलीला आपला जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागली. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात जात कधीपर्यंत प्रेमाचा घात करून तरुण तरुणींच्या जीवावर उठत राहणार हा एक खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी आणि विकृत मनोवृत्ती याची काही कारणे शोधून त्यावर प्रतिबंध करण्याची खरी सामाजिक गरज आहे. या सर्व घटनेबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमची बातमी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.